नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात 4 महिन्यांचा मोफत प्रवास। तर मित्रांनो, हा 4 महिन्यांचा मोफत प्रवास नेमका कुणाला मिळणार आहे आणि कोण यासाठी पात्र ठरणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर पहा मित्रांनो, आता ही महत्त्वपूर्ण बातमी। एस टीतील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एस टी बसच्या मोफत पासच्या सुविधेत वाढ करण्यात यावी याबाबत मागणी युनियनतर्फे एस टी महामंडळाकडे करण्यात आली होती। त्यानुसार राज्य मार्ग परिवहन संचालक मंडळ यांच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मोफत पासमध्ये वाढ करण्यात आली असल्याने एस टी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना लालपरीतून राज्यात कुठेही 4 महिने मोफत प्रवास करता येणार आहे। एस टी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत पासच्या सवलतीत वाढ करण्यात यावी ही मागणी एस टी विभागातील विविध कर्मचारी व संघटनांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती। या मागणीवर एस टीच्या संचालक मंडळाने निर्णय घेत पासच्या कालावधीत वाढ करून 2 सत्रात दिल्या जाणाऱ्या पासमध्ये 6 महिन्यांच्या एका सत्रात 2 महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे। आधी 1 महिन्याचा पास होता। एस टी विभागाकडून आता पहिले सत्र जानेवारी ते जून दरम्यान 1 महिन्याचा पास दिला जात असे। त्यानंतर जुलै ते डिसेंबर या कालावधीत 1 महिन्याचा असे वर्षभरात 2 महिन्यांचा मोफत पास दिला असे। आता 4 महिने कुटुंबासह फिरा। एस टी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला 4 महिन्याचा मोफत पास मिळणार आहे। यात पहिल्या सत्रात 2 महिन्यांचा असेल तर दुसऱ्या सत्रात 2 महिन्यांचा पास असणार आहे। त्यामुळे एस टीच्या कर्मचाऱ्यांना कुटुंबासह बाहेर फिरण्याचा आनंद अधिक घेता येणार आहे। त्यामुळे एस टीच्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे। सर्व विभागांना पत्र। 4 महिन्यांचा मोफत पास मंजुरीबाबत एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्या निर्णयाचे पत्र सर्व एस टी विभागांना देण्यात आले आहे। त्यानुसार मोफत पास देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना यात दिल्या आहे।